संभाजी ब्रिगेड आणि भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या मैदानात शिवसन्मान परिषद आयोजित करण्यात आली होती। या कार्यक्रमात ज्ञानेश महाराव हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार होते। मात्र त्यांनी नुकत्याच केलेल्या वादग्रस्त विधानावरून हिंदुत्ववादी संघटनांकडून संताप व्यक्त होताना पाहायला मिळतोय। याच मुद्द्यावरून रणरागिणी महिला मंचाच्या उज्ज्वला गौंड यांनीही महाराव यांचा निषेध नोंदवत संतप्त भावना न्यूज अनकटकडे व्यक्त केल्या आहेत। काही दिवसांपूर्वी ज्यांनी संभाजी नाव लावलंय त्यांच्या ब्रिगेडला, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव लावून धर्माच्या विरोधात जे भडकाभडकवीचं राजकारण जे करतायत असे ज्ञानेश महाराव, ज्यांना मान सन्मान देण्याची गरजच नाही इथे, यांनी काही दिवसापूर्वी संपूर्ण आपल्या विश्वाचं दैवत प्रभू श्री राम आणि दत्त संप्रदायातील महान विभूती श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याबद्दल बेताल आणि आक्षेपार्ह असं वक्तव्य काढलेलं आहे। आणि ते वक्तव्य ऐकून सेवेकऱ्यांमध्ये, त्याचप्रमाणे श्रीराम भक्तांमध्ये अतिशय संतापजनक अशी लाट पसरलेली आहे। आणि आज पुण्यामध्ये सायंकाळी 4 वाजता शिवसन्मान परिषद नावाखाली पुन्हा या ब्रिगेडी लोकांनी एक कार्यक्रम ठेवला होता। तो कार्यक्रम आरटीओच्या शेजारी असलेलं श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचं जे सोसायटी ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। आणि आम्हाला कालच समजलं की या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ज्ञानेश महाराव यांची आहे। ज्ञानेश महाराव हे येणार आहेत हे कळल्यानंतर काल आम्ही रणरागिणी महिला विचार मंचातर्फे बंड गार्डन पोलीस स्टेशनला एक पत्र दिलं होतं की अशा या वातावरणामध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी संतापाची लाट पसरलेली आहे, सर्व सेवेकरी श्रीराम भक्त हे प्रचंड चिडलेले आहेत, अशा वातावरणात जर ज्ञानेश महाराव हा जर या कार्यक्रमाला उपस्थित राहिला तर तो व्यवस्थित पुण्यामधून जाणार नाही, योग्य परिस्थितीत तो जाणार नाही, असं काल आम्ही पत्र बंड गार्डन पोलीस स्टेशनला दिलं होतं। आणि त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या परिसरामध्ये प्रचंड असा मोठा फौजफाटा पोलिसांचा उभा होता आणि पोलिसांचा बंदोबस्त होता। त्या बंदोबस्तामध्ये माझे काही कार्यकर्ते मी आज बसवले होते आणि ज्ञानेश महाराव जर आला तर त्याची कशी फजिती करायची आणि त्याला कसं पळवून लावायचं याचा आम्ही आज पूर्ण बेत आखला होता। परंतु पोलिसांना आम्ही धारेवर धरलं की आज तो इथे येता कामा नये आणि पोलिसांनी त्यांच्यावर येण्यास बंदी घातली आणि आज कार्यक्रम त्यांच्या शिवाय झाला।